विलास अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। 4 ओवर का ये मुकाबला होगा। देखिए किस तरह से फील्डिंग यहाँ पे सजी है। बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग और 30 गज के दायरे के बाहर सीमा रेखा के नजदीक डीप मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑफ। पहली गेंद, जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद और उसी के साथ आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। फिर से एक बार विलास, राइट आर्म ओवर द विकेट। ओह जी हाँ, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे मगर फ्रंट फुट पर आकर उसे फुल टॉस बनाकर फ्लिक किया था शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में। शॉर्ट स्क्वायर लेग के फील्डर चौकन्ने थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों का अच्छा कोऑर्डिनेशन यहाँ पे नजर आया और देखते देखते 1 रन मुकम्मल कर लिया है। विलास, राइट आर्म ओवर द विकेट, 10-12 कदमों का रन अप। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद थी, 30 गज के दायरे को तोड़ा है। डीप में कोई फील्डर मौजूद नहीं है। 1 बाउंस गेंद, वाइडिश लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। निखिल ने चौके की सहायता से अपना अकाउंट ओपन किया है और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 5 पर। 30 गज का दायरा जब मौजूद रहता है तो बल्लेबाजों के लिए सुनहरा मौका होता है। मगर दोस्तों, जी हाँ, इसमें दबाव फिर से एक बार बहुत ही खूबसूरत शॉट यहाँ पे देखने को मिला जरूर, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे। जी हाँ, यहाँ पे रनआउट करने की कोशिश कर रहे थे विकेट कीपर, मगर एक ही रन यहाँ पे मिलेगा निखिल को। निखिल के खाते में एक, निखिल पहुंचे 5 पर, टीम का स्कोर जा पहुंचा है 7 रन। स्ट्राइकिंग एंड पर मसूद गजगे, दक्षिण रायगढ़ के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर के रूप में जिन्हें पहचाना जाता है, जिनके ऊपर देखा जाता है। जी हां, इस पर दबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने दंडित किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। विलास फिर से एक बार, ओहो, इस दबा लेग स्टंप पर परफेक्ट यॉर्कर। ऑफ स्टंप पर थोड़ा सा सफल हुए थे और लेग स्टंप उखाड़ ले गए हैं। विलास के खाते में यह पहला विकेट और महर 11 को लगता हुआ ये बहुत बड़ा झटका। आठ रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला झटका लग चुका है। विलास ने दे दिया है सदमा महल 11 टेम्पाले को, क्योंकि पूरे दक्षिण रायगढ़ में जो शानदार बल्लेबाजी के लिए जाना जाता है, वही बल्लेबाज को परफेक्ट यॉर्कर लेग स्टंप पर करते हुए चकमा दिया। फ्लिक करने की कोशिश कर रहे थे मगर अपने बल्ले को तिरछा करने की वजह से गेंद सीधा स्टंप पे जाके टकराई और विलास मानो यहां पे बताते हुए, यू मिस आई विल डेफिनेटली हिट। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। हालांकि इस ओवर में बार बार भटकते हुए नजर आए विलास, मगर ये गेंद परफेक्ट यॉर्कर थी। इसके पहले भी उन्होंने इसी तरह की गेंद करने की कोशिश की, मगर उस वक्त मसूद गजगे ने उसे फुल टॉस बनाकर शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में फ्लिक किया था।
जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, अंतिम क्षणों तक देखते रहे और आखिरी वक्त अपने बल्ले का फेस खोला और उस गेंद को मात्र दिशा भर दी। गेंद थर्ड मैन की जानिब 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 9 रन स्कोर कार्ड पर। अंतिम एक गेंद आना बाकी है। जी हाँ, फिर से एक बार 2 टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास कर रहे थे, मगर फिर से एक बार बहुत ही खूबसूरत क्रिकेटिंग शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, अपने रिस्ट को रोल किया था और गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग की जानिब। सादिक ने 1 रन आसानी के साथ यहां पे चुरा लिया और ओवर की समाप्ति। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज जुनेरा 11 मसला इस टीम की जानिब से। बॉलर्स नेम प्लीज। सतीश आए हैं। सतीश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। पहला ओवर सफल रहा विलास ने 10 रन खर्च किए हैं। हालांकि टेनिस क्रिकेट में जो भी खिलाड़ी, जो भी गेंदबाज 9, 8, 10 रन खर्च करता है तो उसे बेहतर ही माना जाएगा, क्योंकि आजकल हम देख सकते हैं हर मैदान पर हर ओवर में 12-13 रन आसानी के साथ बल्लेबाज जुटा लेते हैं। मगर दोस्तों यहाँ की कंडीशन थोड़ी सी अलग है। यहाँ पे नेचुरल विकेट मुशीर भाई ने यहाँ पे मुहैया करवाई है और इसी वजह से गेंदबाजों का बोलबाला है। गेंदबाजों को सपोर्ट करने वाली ये विकेट के ऊपर गेंदबाज किस तरह की गेंदबाजी करते हैं और उसका फायदा उठाते हैं, ये देखना होगा। जी हाँ, इसमें दबा सतीश ने जड़ में डाल दिया था, परफेक्ट लाइन एंड लेन के साथ बल्लेबाज ने उसे खोद कर खेला था। सादिक ने उसे लॉन्ग ऑफ की दिशा में ढकेल दिया था। लॉन्ग ऑफ में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे मिलता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 फॉलोस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर प्रगति पर। पहले बल्लेबाजी करते हुए महर 11 टेम्पाले। क्रिकेट बहुत ही मुश्किल खेल है, बहुत ही आसान लगता है मगर आसान नहीं है, क्योंकि अगर आसान होता तो भारतीय टीम को जीतने के लिए, विश्व चषक जीतने के लिए 28 सालों का वक्त नहीं लगा होता। 1983 के बाद 2011 में विश्व चषक जीता था भारतीय टीम ने। लगातार सचिन, रमेश तेंदुलकर रन बनाते रहे, विश्व चषक खेलते रहे, मगर एक मर्तबा भी विश्व चषक जीतने वाली टीम में वो शामिल नहीं थे। और सचिन, रमेश तेंदुलकर का वो अंतिम विश्व चषक था। उस विश्व चषक में सारे नंबर्स अगर इकट्ठा किए जाएंगे तो आपको पता चलेगा कि ये स्क्रिप्ट जो है वो ऊपर वाले ने लिखी थी, क्योंकि सचिन, रमेश तेंदुलकर के लिए ही वो विश्व चषक था। ऐसा अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर तैयार थे, बहुत ही बढ़िया खेला है उसे डीप मिड विकेट के ऊपर से, शानदार सिक्सर, लाजवाब ये शॉट था। और इस तरह के शॉट की सख्त जरूरत है महर 11 टेम्पाला के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 18 रन। सादिक के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। रनों की संख्या हो चुकी है 18 रन। 3 गेंदें अभी भी शेष और ये पहला छक्का, इसके पहले एक चौका में देखने को मिला था निखिल के बल्ले से। सादिक स्ट्राइकिंग एंड पर सामना करेंगे सतीश का। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टपा खाने के बाद अचानक उछलती हुई गेंद का ऊपरी सिरा लेकर सीधा विकेट कीपर के दस्तानों में। विकेट कीपर ने एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को अपने पाले में कर दिया और ये लगता हुआ महर 11 टेम्पाला को दूसरा झटका। ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज यहां पे आउट हो चुके हैं, मसूद और सादिक। निखिल और अब नए बल्लेबाज मुशीर खानदेशी। इन दोनों बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होंगी। यहां से जो उनकी टीम की नैया
लड़खड़ा रही है, भंवर में गोते खा रही है, उसे साहिल पर सही सलामत लगाना ये बहुत बड़ी जिम्मेदारी। यहाँ से पार्टनरशिप पनपनी होगी। एक साझेदारी यहाँ पे अगर अंजाम देते हैं कम से कम 20-30 रनों की, तो फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है। मुशीर के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। हालांकि मुशीर गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर वक्त रहते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी भी कर सकते हैं। और आज उनके टीम को उनकी अच्छी बल्लेबाजी की सख्त ज़रूरत, क्योंकि जिन दो बल्लेबाजों के ऊपर उनका भरोसा था वो बल्लेबाज अब यहाँ पे नाकाम हो चुके हैं। जी हाँ, इसमें तबाह क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, मुशीर ने रन आउट करने का प्रयास किया। इसने दूसरा रन यहाँ पे लेने की कोशिश करनी चाहिए थी, मगर बल्लेबाज निखिल बहुत दूर चले गए थे और इसी वजह से मात्र एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन। तो 19 रन, माय मिस्टेक। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम एक गेंद आना बाकी। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 10 आए थे और दूसरे ओवर में अब तक 9 रन आए हैं। जी हाँ, इसमें तबाह लेग स्टंप के बाहर वाली गेंद देखा, परखा और उसे जाने दिया। मुशीर खानदेशी के लिए आवेश राठवलकर, इनकी तरफ से इनाम आ चुका है। अगर बैक टू बैक 3 छक्के लगाने में कामयाब होते हैं मुशीर खानदेशी तो 500 रुपए का इनाम। धीरे धीरे वो बढ़ेगा और 1000 भी होगा, 1500 भी होगा। और अगर नहीं मारेंगे तो फिर वो आपके टीम में, जी हाँ, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस मरतबा वाइट के रूप में रन आता हुआ। जी हाँ, यहाँ पे अगर वाइड होता है तो, किंतु परंतु जरूर यहाँ पे लगा है। जी हाँ, यहाँ पे वाइड करार दिया है। तो कुल मिला के 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सतीश फिर से एक बार, इसमें तो राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद, ओहो, उसे जमीन के रास्ते से खेल लिया है। सुनहरा मौका था निखिल के लिए, इस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए तब्दील कर सकते थे, मगर तैयार नहीं थे, अपेक्षा नहीं की थी और प्रॉपर यहाँ पे टाइमिंग देखने को नहीं मिला और इसी वजह से शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी। वहां पे अच्छी फील्डिंग भी देखने को मिली, मगर एक ही रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों को मिलता हुआ। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं 2011 के विश्व चषक की तरफ ले चलता हूं, जहां पे याद दिलाता हूं कि क्या हुआ था। सचिन रमेश तेंदुलकर के लिए ही वो विश्व चषक उनके तकदीर में किस तरह से लिखा हुआ था, इसके बारे में थोड़ी सी एक मैं संख्या बेरीज मराठी में कहते हैं, आंकड़ेवारी, वो बताना चाहूंगा। उनकी हाइट कितनी थी? सचिन रमेश तेंदुलकर की हाइट कितनी थी? 5.5। 5 + 5 कितने होते हैं? 10। वो विश्व चषक कितवा था? 10वां विश्व चषक था और सचिन के नाम में ही 10 लिखा हुआ है, सचिन रमेश तेंदुलकर। और कितने सालों के बाद हमने वो विश्व चषक जीता था? तो 28 सालों के बाद। 2 और 8 कितने? 2 और 8 फिर से एक बार हो गए 10। जी हाँ, रनों की संख्या जरूर बताऊंगा, 22 रन। और अब यहाँ पे वाइड को मिलाकर 23 रन स्कोर कार्ड पर। इस बीच नए गेंदबाज सैफुल्ला, जी हाँ, फिर से एक बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए सैफुल्ला वाइड के रूप में, और एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा और रनों की संख्या में इजाफा। 24 रन स्कोर कार्ड पर।
आहा, इसमें दबा फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, फुलर लेन थी, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, फुटवर्क का इस्तेमाल नहीं। निखिल खड़े खड़े ताकत के साथ उसे एलिवेशन देने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ सैफुल्ला ने की है वापसी। इस मरतबा फुल टॉस गेंद, बिल्कुल नहीं बख्शेंगे, इसी की ताक में थे वो। बहुत ही खूबसूरत ये शॉट, प्रॉपर टाइमिंग से खेला हुआ, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। निखिल के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का और रनों की संख्या हो चुकी है 30 रन। यहां से और 30 रन जोड़ने होंगे। हालांकि 4 ओवर का ये मुकाबला है, 10 गेंदें अभी भी शेष है। क्या 10 गेंदों में 30 रन बनाकर 60 के आसपास पहुंचेंगे? मजेदार मैच हमें देखने को मिलेगा। जी हाँ, बिंदी गेंद के साथ यहाँ पे सैफुल्ला ने की है वापसी। बहुत ही बढ़िया कमबैक है सैफ का। हालांकि इसके पहले 2 वाइड, उसी के साथ एक छक्का इसी ओवर में हमें देखने को मिला था, और उसी बल्लेबाज को यहाँ पे चकमा देना इतना आसान नहीं है। जोरदार अपील भी हमें देखने को मिला, मगर उस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। जी हाँ, इसमें दबाव उड़ाया, क्या ये गेंद सीमा रेखा पार करेगी? जाएगी जाएगी जाएगी, जरूर जाएगी। डीप मिड विकेट के ऊपर से दर्शक दीर्घा में, और एक सिक्सर निखिल के बल्ले से। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 36 पर। इस ओवर में अब तक 4 गेंदें डाली जा चुकी है, 2 वाइड गेंदें, 2 छक्के हमें देखने को मिले हैं, और इसकी सख्त जरूरत थी मेहर 11 टेम्पाला के लिए। तलाश थी बड़े शॉट की, और निखिल बहुत ही अच्छे फॉर्म में। फिर से एक बार, नहीं रुकेगी इस मरतबा तो टोपर लगी है, और गेंद गई है सीमा रेखा के बाहर, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 6 रन के लिए, और यहां पे कुछ थोड़ा सा ऑब्जेक्शन लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। जी हाँ, नेवर माइंड, मगर छक्का यहां पे मिलेगा। ये इसी ओवर में आता हुआ तीसरा छक्का, और इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 42 रन। एक वक्त ऐसा था, झुलस रहे थे, एक एक रन के लिए तरसा दिया था, एक एक रन के लिए तड़पा दिया था, मगर निखिल ने अब थोड़ा सा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए एक राहत बनकर आए हैं। राहत की सांस उनके खेमे में ली होगी, उल्लास भरा वातावरण उनके खेमे में। ओहो, मगर इसमें दबाव आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ही शानदार यॉर्कर, वाइड यॉर्कर भी इसे क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है। और देखते देखते ओवर की समाप्ति, 42 रन्स ऑन स्कोर कार्ड। इस ओवर में इस ओवर में आए हैं 20 रन, यानी 3 छक्के, 3 गेंदे डॉट और 2 वाइड, कुल मिला के 42 रन अब अंतिम ओवर प्रगति पर। तो हम बात कर रहे थे विश्व चषक की, और एक वहां पे तुमको कहानी बताऊंगा कि 10 किस तरह से जुड़ा है। मिकाइल इनकी तरफ से मुशीर भाई के लिए सुनहरा मौका, अगर 3 छक्के बैक टू बैक लगाते हैं तो 5000 रुपए का इनाम। अंतिम ओवर के लिए स्वप्निल आए हैं, विलास, सतीश, सैफुल्ला और स्वप्निल एस फैक्टर मसला के लिए कार्यरत। ओहो, फुल टॉस गेंद थी, मगर उसे परख नहीं पाए। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। ओहो, अपने आप से नाराज होंगे मुशीर, क्योंकि मुशीर तैयार नहीं थे, बिल्कुल अपेक्षा नहीं की थी कि इस तरह से फुल टॉस गेंद भी आ सकती है लॉलीपॉप, और इसी वजह से अचानक
देखा कि ये फुल टॉस गेंद है, ताकत का इस्तेमाल करने की कोशिश में मिस टाइम कर गए और गेंद गई है विकेट कीपर को चकाने के बाद लॉन्ग स्टॉप रीजन में, डिक्लेयर जोन में। 1 रन यहाँ पे मिलेगा। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 5 गेंदें आना बाकी। क्या इन 5 गेंदों में फिर से एक बार 2 से 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे? जैसे मैंने कहा था कि अगर 17-18 रन आते हैं तो 60 के आसपास रनों की संख्या हमें नजर आएगी और मेहर 11 टेम्पाले चाहेगी कि 60 के आसपास पहुंचे। नहीं 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 नहीं, मगर इस तरह का रन भी यहां पे नहीं ले सकते। विकेट कीपर से कोई गलती नहीं है। 2 गेंदों पर लगातार चकमा दिया है, फंसाया है, आंखों में धूल झोंकी है। बल्लेबाज मुशीर खानदेशी अब थोड़े से चिंतित, रनों से किया है वंचित। अब फिर से एक बार स्वप्निल धीमी रफ्तार की गेंदें करते हैं, गेंद को हवा में लहराने देते हैं। जी हाँ, इसमें दबा फ्लिक किया है, बहुत ही खूबसूरत शॉट, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक है ये। ऑन द ट्राई में तब्दील किया था मुशीर खानदेशी ने, मिड विकेट की दिशा में खेलते हुए 1 रन मुकम्मल कर लिया और अपने साथी बल्लेबाज निखिल को खेलने का मौका दिया है। 3 गेंदें अभी भी आना बाकी। क्या 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक आएंगे? कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी है, तब जाके यहां पे रनों की संख्या एक अच्छी आकार लेती हुई हमें नजर आएगी। और निखिल में वो ताकत है, वो क्षमता है, वो सलाहियत है, वो फन है, वो कला है, वो कौशल्य है, क्योंकि इसके पहले उनके बल्ले से 3 छक्के हमें देखने को मिले थे। जी हाँ, इस पर दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ज्यादा बाहर की तरफ थी। जी हाँ, विकेट कीपर ने भी बताया कि ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर थी ये गेंद। उनकी स्पोर्ट्समैनशिप के लिए ज़रूर यहाँ पे हम दाद देना चाहेंगे। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे आता हुआ 45। जी हाँ, इस पर दबा हवा में खेलने पर मजबूर तो किया है, डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात और ये क्या ड्रॉप हो। आपने निखिल का क्या ड्रॉप किया है। तीसरा रन लेने का यहाँ पे मौका हो सकता है, मगर तीसरा रन लेना नहीं चाहते निखिल, अपने स्ट्राइक हाथों में रखना चाहते हैं। जीवन दान मिला है, जीवन दान का फायदा उठाना होगा। और मैं फिर से एक बार देखिए आपको याद दिलाना चाहूंगा, मैंने हमेशा नोटिस किया है और ये बात हमेशा कही है कि अच्छे बल्लेबाज को जीवन दान मिलता ही है। ये लीजिए, अच्छे बल्लेबाज को ही इधर जीवन दान मिला। अब आपका क्या हश्र होगा ये तो आने वाला समय बताएगा। जी हाँ, इसमें दबा तेज तर्रार गेंद, अचानक गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनइवन बाउंस, अचानक गेंद उछली थी। जी हाँ, बल्लेबाज ने यहां पे वाइड के लिए अंपायर जी की तरफ देखा है और तीसरे अंपायर को यहां पे पुकारा है, रेफरल की मांग की है। अब हमारे टीवी अंपायर देखेंगे, चेक करेंगे, टटोलेंगे, मुआयना करेंगे क्या ये लीगल डिलीवरी थी। जी हाँ, लीगल। रनों की संख्या 47। जी हाँ, अब अंतिम एक गेंद, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक अगर आता है तो 50 पार। जी हाँ, इस पर दबा खेल दिया है, स्क्वायर लेग की दिशा में फ्लैट खेला है और फ्यूरियस खेला है। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में, डगआउट में 6 रन।
सभी को फिर से एक बार ले चलूंगा हमारे साथी कमांडेटर सम्माननीय मनोज जी वागरे इनके पास। हेलो धन्यवाद सर। या अगोदर टेनिस क्रिकेट मधला एक बहारदार आवाज आपण ऐकलात आणि सामना जरी टेम्पाल्यात होता तरी आपल्याला विश्वचषकाकडे घेऊन गेले आणि बघता बघता ते तुमच्या आमच्या भारतवासियांचं स्वप्न होतं, त्या स्वप्नात पुन्हा एकदा रममाण करण्यासाठी यासिम सर आपण नेऊन गेलात। यासाठी आपण ओळखले जातात। क्रिकेटच्या पटलावर बरेचसे रेकॉर्ड, बरेचसे घटना, त्याही पलीकडे मैदानाच्या बाहेर कित्येक लांब आपण नेता आणि पुन्हा एकदा काही क्षणात मैदानावर आणता। यामुळेच की काय आज क्रिकेट तुमच्यावर प्रेम करत आहे। जितके खेळाडूंचे चाहते आहेत ना त्याहीपेक्षा समालोचकांचे चाहते आहेत। त्यापैकी असे मर्चंट सर आपण आहात हे वेगळं सांगण्याची गरज नाही। जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे एक महत्त्वपूर्ण सामना आहे। यजमान अगेन्स्ट मेजबान आहे। दोन्ही संघ जरूर आपण पाहतोय। एका बाजूला मेहर 11 टेम्पाले आयोजक आहेत, यजमान आहेत या पूर्ण स्पर्धेचे, तर दुसऱ्या बाजूला जुनेरा 11 मसला संघ आहे। टॉस जिंकल्यानंतर दावत दिली, आमंत्रण दिलं होतं टेम्पाले संघाला बॅटिंग सारखी। आज मात्र आपण पाहतोय मसूद थोडीशी निराशा करतायत घरच्या प्रेक्षकांची, परंतु निखिल जाधव यांनी दमखम दाखवली, एक सन्मानजनक स्कोर आणला आणि टोटल 54 वर नेऊन पोहोचवलेला आहे विजयाचं लक्ष्य। 24 चेंडू 54 धावांचं लक्ष्य आहे। प्रति षटकामागे 13.5चा ॲव्हरेज करायचं आहे रिक्वायर्ड रन रेट, आणि यासाठी आघाडीचे दोन फलंदाज पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत। ज्यामध्ये आपण पाहतोय जुनेरा 11 मसला संघाचे दोन आघाडीचे फलंदाज खूप दाखल झालेले आहेत। मसला संघ पुन्हा एकदा तुम्हाला सकाळपासून वारंवार विनंती करते, तुमचा 12th मॅन असणं गरजेचं आहे। फैजान आहेत, नक्कीच सलाउद्दीन आहेत, परंतु नियमाप्रमाणे तुमचा एक 12th मॅन असणं गरजेचं आहे। फैजान धावाला सुरुवात करतील तर दक्षिण रायगड आणि रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा गोलंदाज मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये। याही वेळेला अकुटप्पा होता, त्याला मात्र मिड विकेटला टोळवलाय। तिकडनं क्षेत्ररक्षक येतील, फैजानच्या माध्यमातून एकेरी धाव घेतली आणि बघता बघता आपण पाहतोय एकेरी धावेने सुरुवात झाली। 54 धावांचा जो प्रवास आहे, ज्या प्रवासासाठी आपण सर्वजण प्रतीक्षा करतोय, तो प्रवास चालू झालेला आहे, जिथे फैजानच्या बॅटमधून एकेरी धाव आली। टेम्पाले संघाकडून पहिली गोलंदाजी जरूर लावली जाईल। या वर्षाची एक बाईक त्यांच्या नावावर केलेली आहे। अखंड रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान ज्याला भेटला तो टेम्पाले गावचा हार्दिक पांड्या, दक्षिण रायगडचा मसूद गजगे आता मात्र गोलंदाजी करतोय, परंतु दुसऱ्या चेंडूवर त्याच्यावर आक्रमण चढवलं गेलं, कव्हरच्या दिशेने आला चौकार, 4 धावा। काय खाऊन आलाय घरून हे पडलेला मला प्रश्न आहे। चौकार आणि षटकारच खाऊन आला, याही वेळेला तो फटका आला। ओहो, काय क्षेत्ररक्षण केलं गेलं,
नक्कीच एक चांगला एफर्ट दिला, प्रयत्न चांगले होते, 100% प्रयत्न झाले, परंतु त्याही प्रयत्नाला यश आलं नाही। जिथे आपण सलाउद्दीनची चर्चा करत होतो त्याच घडीला तिथल्या क्षेत्ररक्षकांची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण सुंदर नक्कीच प्रयत्न केला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये मुनीब यांचं कौतुक करणं गरजेचं आहे। मसूद यांचे बंधुराज आहेत ते छोटे आणि कौतुक जबरदस्त आहे। याही वेळेला हो इथे गॅप पकडला, 30 यार्ड सर्कलच्या वरून कव्हरच्या वरून चेंडू टोळवलाय, दान 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 करत जातोय चौकार, येते 4 धावा, वेलकम बाउंड्री मसला। जोत चालू आहे। याही वेळेला बॉडी लाईन चेंडू, तिकडे प्रतीक्षा होती, जाळं विणलं गेलं, एक जबरदस्त झेल मैदानाच्या आतमधून, एक बिग विकेट गॉन। पाहतोय आपण मसूद ने, परंतु सलाउद्दीनला मार्गस्थ कोणी केलंय तर फैजान याने अफलातून कामगिरी। आज दिवसभर या झेलची नक्कीच खूप सारं कौतुक केलं जाईल, तुमची कामगिरीच तशी आहे आणि नक्कीच मैदानाच्या पटलावर तुम्ही गोलंदाज म्हणून चमकता का तर नाही, तुम्ही फलंदाज म्हणून चमकता तर नाही, एखादा क्षेत्ररक्षक सुद्धा भाव खाऊन जातोय। आज फैजानने भाव 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 खाल्लेला आहे, हा अफलातून झेल टिपलेला आहे। सामन्यात मात्र रंगत वाढलेली आहे। नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत, उमेर दाखल झालेले आहेत, एक गडी बाद झालाय, कमबॅक झालंय, अप्रतिम कमबॅक झालेला आहे। इथे मिड विकेटच्या दिशेने उमेरच्या माध्यमातून टोळलाय, पहिल्या प्रयत्नात अडवला गेलाय आणि बघता बघता एकेरी धाव आली। जिथे पहिल्या काही चेंडूवर आक्रमण झाल्यानंतर टेम्पाळेचे समर्थक थोडेसे चिंतेत होते, परंतु ती चिंता फैजान यांनी अप्रतिम दूर केली। एक गळ्याच्या मोबदल्यात एक षटकामध्ये तब्बल 12 धावा, 54चा पाठलाग करायचा आहे, येईल दुसरे षटक, तोपर्यंत डीजे एक मधुर संगीत। मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा। मुशीर खानदेशी आहेत, मसूद गजगे आहेत, निखिल आहेत, या सामन्यासाठी चिंता आहे त्यांच्यात, कारण स्वतःचं आयोजन आहे आणि याही पलीकडे दक्षिण रायगडमध्ये ज्या नावाचा बोलबाला आहे मेहर 11 टेम्पाले, त्या नावाचा बोलबाला आज घरच्या मैदानावर, घरच्या खेळपट्टीवर आणि होम ग्राउंडवर करायचा आहे। बरंचसं दडपण असते यासाठी, कारण संध्याकाळची चर्चा खूप वाईट असते किंवा मैदानाच्या बाहेरची चर्चा खूप वाईट असते। मैदानातलं क्रिकेट तसं पाहिलं गेलं तर सोपं असतं। यासिम सर जरूर म्हणतो की मैदानातलं क्रिकेट खूप महागडं असतं किंवा नकोसं असतं, परंतु मैदानाच्या बाहेरच्या संध्याकाळच्या चर्चा सुद्धा कित्येक खेळाडूंना नकोशे असतात। कित्येक जण घराच्या बाहेर पडत नाही, कित्येक जण आपला व्हॉट्सअप ब्लॉक करून ठेवतात, कित्येक जण स्विच ऑफ करून ठेवतात फोन, कारण का मैदानात घडलेल्या घटना त्याला नकोशा असतात। परंतु मैदानात जाऊया जिथे मुशीर खानदेशी येतील दुसऱ्या षटकासाठी। धावफलकावर आतापर्यंत एक गळ्याच्या बदल्यात 12 धावा, 54 धावांचा पाठलाग मार्गस्थ असताना मुशीर आपल्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ। याही वेळेला खोदून काढलाय, समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि लांब 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 खूपच लांब येतोय षटकार, 6 धावा। उमेर यांच्या बॅट मधून आलाय आणि मुशीर यांचं स्वागत स्वतःच्या मैदानात जरूर केलंय। नक्कीच इथे मात्र आपण उमेर सांगून जाता येत की हो इथे आमचा पण बोलबाला आहे आणि इलाका तुम्हारा आणि धमाका हमारा सांगता येत इथे उमेर, आणि हा धमाका येणाऱ्या काळात किती टिकेल की याही धमाक्याला नक्कीच नेस्त नाबूद करण्यासाठी मुशीर पुन्हा एकदा येतील। काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पुढच्या चेंडूसाठी? याही वेळेला हो स्लोअर फुलटॉस होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, बरेच काय पाहिलं गेलं, परंतु उमेर कल्पक होते, स्वतःला थांबवून ठेवलं आणि रुकेंगे तो आरबी लढेंगे उमेरच्या बॅटने सांगून दिलं। एकेरी धाव आली, एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल
19 धावा धापलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावांचा पाठलाग आहे। एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना मुशीर खानदेशी खूप सारा अनुभव आहे, त्याहीपेक्षा खूप सारे असं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे। अशा वेळेला अशा सिच्युएशनला कशी गोलंदाजी करायची हे सगळं काही त्यांच्याकडे आहे, परंतु ते आता येणं गरजेचं आहे, कारण अभी नाही तो कभी नाही। याही वेळेला समोरच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, नक्कीच फैजान यांना एकच धाव जरूर भेटेल। एकेरी धावेने धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 20 वर 1 गड्यांच्या मोबदल्यात। कमबॅक केलंय मुशीर खानदेशी यांनी, आणि हो का करू नये, कारण इथून तुम्हाला मार्गस्थ व्हावं लागेल। याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा। ओहो, फुलटॉस चेंडू होता, वेग होता या चेंडूला, परंतु तिकडनं मात्र उमेर यांना तो चेंडू समजला नाही। बघता बघता 1 धावेसाठी ट्रॅव्हल होते चेंडू। एकेरी धावेने धावफलक 21 वर जाऊन पोहोचलेला आहे। आपण पाहतो एक हाय व्होल्टेज ड्रामा, जिथे घरच्या प्रेक्षकांच्या घरच्या मैदानावर मेहर 11 टेम्पाले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना तर बॅटिंग करतायत यावेळी जुनेरा 11 मसला संघ मैदानाच्या आतमध्ये। याही वेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू टोळवला आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी केली गेली नाही, एकेरी धाव आली। पुन्हा एकदा एकेरी धाव आली, परंतु कौतुक करणं गरजेचं आहे। मुशीर खानदेशी यांचं अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतलाय, कारण इक्का दुक्का धाव देत आहेत, मोठे फटके आले नाहीत, आणि यासाठी ओळखले जातात मुशीर खानदेशी सातत्यपूर्ण। ओहो, ज्या फटक्याची नक्की चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये होती ती चर्चा संपवली, कारण मैदानाच्या आतमध्ये आलाय लांब आणि एक उंच टोळेजंगी फटका, 6 धावा। षटकार आला शेवटच्या चेंडूवर, आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। इथून 54 धावा करायच्या आहेत, म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे। मुशीर खानदेशी यांच्या शेवटच्या चेंडूवर जो आक्रमण चढवलं, आणि त्या आक्रमणातून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जुनेरा 11 मसला संघ कमबॅक करतोय किंवा आव्हान ठेवतोय, परंतु त्याही पलीकडे क्रिकेट थांबत नाही, कारण आपण जाऊया तिसऱ्या षटकामध्ये, जिथे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे, आणि त्याही पलीकडे सामना चालू होतोय। गोलंदाजी मार्कवर तिसरा पर्याय वापरला जातोय निखिल जाधव यांना। मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये अफलातून बॅटिंग केली, मसूद गजगे बाद झाल्यानंतर संघाची एक टोटल चॅलेंजिंग टोटल नेण्यासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली, तेच निखिल जाधव आता गोलंदाजीसाठी येत आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला 12 चेंडू आणि 26 धावा हे आक्रमण, हे टार्गेट सेट करण्यासाठी 2 फलंदाज उमेर आणि फैजान जरूर आहे। जिथे उमेरच्या बॅटमधून एक षटकार चौकार आला, तर फैजान अजून सुद्धा इक्का धावांवर खेळत आहे। म्हणजे काय तर शांत खेळत आहेत फैजान, परंतु त्याही पलीकडे त्यांना आता बॅट खोलावी लागेल, कारण समोर तगड ताकदवान संघ आहे घरच्या मैदानावर। निखिल याच खेळपट्टीवर नेहमी सराव करत असेल, आणि आपण पाहतोय डाव्या हाताने गोलंदाजी करताना एक कल्पकता दाखवतील का, आणि याही चेंडूवर कारनामा करतील का। ओहो, उजव्या एष्टीवर फुल टॉस होता, एष्टी रक्षक मात्र चुकी करतायत। आपण पाहतोय जिथे निखिल जाधव यांचा हा चेंडू उजव्या एष्टीवर जरूर होता, चांगल्या धाटणीचा होता, परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय एष्टी रक्षकांनी केलेली चुकी, आणि 1 धाव येते। एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 29 धावा धावफलकावर। मैदानाच्या आतमध्ये 54 धावांचा एक भला मोठा पाठलाग चालू आहे घरच्या मैदानावर। जुनेरा 11 मसला संघ आज मात्र टेम्पाल्यासाठी कडा संघर्ष देत आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळ जरी थांबला असला तरी तुमच्या आमच्या मधलं कॅल्क्युलेशन चालू आहे, मनामध्ये बॅटिंग आणि बॉलिंगचा संघर्ष जारी आहे, आणि तोच खेळ निखिल जाधवच्या माध्यमातून पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। याही वेळेला स्लोवर गती परिवर्तन, निखिल येत आहेत, घेतला जातोय झेल, टिपला जातोय झेल, आणि खेळ खल्लास होतोय। इथे परतावं लागेल विकेटचं पतन। एकोणतीस धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना, जिथे पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या। निखिलवर एक
जबाबदारीचं षटक जरूर टेम्पालेच्या माध्यमातून देण्यात आलं, पण जो कर्णधारांनी निर्णय घेतला तो निर्णय मात्र सार्थ ठरवता येत. आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडू हाताळले, 1 विकेट घेतली आणि 1च धाव खर्च केली. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हा आता मात्र एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे, कारण हे संघर्षाचं क्रिकेट आता आम्हाला विजयाच्या दिशेने न्यायचं आहे. कोण होणार विजय, कोण मारणार बाजी, एका बाजूला बसला आहे तर दुसऱ्या बाजूला टेम्पाले संघ जरूर आहे. नवीन बॅटर आदिप दाखल होत आहेत. आता आदिप जरूर आलेले आहेत, नौखे आहेत जरूर, परंतु आदिपला आता आपला नौखेपणा सोडून आक्रमण करावं लागेल. याही वेळेला आक्रमण केलंय जरूर, चेंडू फसलाय हवेत आणि गुंतलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कडून निखिलच्या हॅट्रिकला तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अजून सुद्धा 2 विकेट घ्यावे लागतील तर नक्की शर्वरजी कवचेले यांच्याकडे आपण जाऊ 200 रुपयासाठी, परंतु ती प्रतीक्षा असणार आहे. विकेटचं होतंय पतन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 54 धावांचा पाठलाग आहे आणि अफलातून गोलंदाजी आता मात्र निखिलची चालू आहे. 29 वर डाव थांबलेला आहे मसला संघाचा. हा डाव पुढे नेणार कोण, ही धावसंख्या पुढे नेणार कोण, 54चा पाठलाग पुढे करणार कोण, या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्याच्या घडीला मेहर 11 टेम्पालेचा निखिल मात्र आज अफलातून गोलंदाजी करत आहे. पहिले 2 गोलंदाज धावा देणारे होते, तिसरा निखिल जाधव मात्र विकेट घेणारा गोलंदाज संबोधला जाईल का याहीकडे आमचं लक्ष असेल. परंतु सैफुल्ला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. याही वेळेला उजव्या यष्टीवर शरीरापासून लांब ठेवला गेला, खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न सैफुल्ला यांचा होता आणि बघता बघता आपण नक्कीच याही चेंडूला आपण टीव्ही एम्पायरकडे जाऊ. नक्कीच तिसरे पंच जोडले जातील. उजव्या यष्टीवर होता, सैफुल्ला यांनी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्क नव्हता, परंतु सैफुल्लाच्या माध्यमातून हा चेंडू माझ्यापासून खूपच लांब होता. टीव्ही एम्पायरकडे लक्ष असेल. वंडर स्पोर्टच्या माध्यमातून ही मागील ॲक्शन पाहिली जाईल, पडताळली जाईल आणि त्याच्यावर निर्णय जरूर घेतला जाईल. तर डॉट बॉल आहे, चांगला चेंडू नक्कीच आपण संबोधला जाईल. तिसऱ्या पंचांचा नक्कीच इशारा येतोय. निखिलचा एक सुंदर चेंडू जरूर आहे आणि ही गोष्ट आता मात्र मेहर 11 टेम्पाले संघासाठी खूप चांगली संबोधली जाईल. परंतु सैफुल्ला आक्रमण करावं लागेल. मागील चेंडूवर त्यांनी मागील मॅच मध्ये जरूर ते आक्रमण केलं आणि तोच आक्रमण आलाय, परंतु समोर कोण आहेत तर मसूद गजगे. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे, झेल सुटलेला आहे. दरम्यानच्या काळात फैजुल्लाच्या माध्यमातून 1 धाव जरूर आली. एकेरी धावेरी धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय निखिल जाधव यांची अफलातून गोलंदाजी आहे, खूप फायदेमंद ठरले. 2च धावा खर्च केल्यात, 2 धावा खर्च केल्यात आणि बहुधा शेवटचा चेंडू निखिल यांचा असेल. समोर फैजर आहेत. त्या कॅच साठी रिव्ह्यू आहे काय सर? ओके, नाही का? ओके, चला जाऊया पुढे. तर 30 धावांचा खेळ. पुन्हा एकदा निखिल जाधव आपल्या षटकातील पुढच्या चेंडूकडे येतील. याही वेळेला फैजान यांना आक्रमकता दाखवायची होती जरूर. यष्टीरक्षक मात्र यष्टीला खेटून आहेत आणि त्यामुळे की काय दबाव होता, फुटवर्क नव्हतं. षटक संपलेला आहे. 30 धावा झाल्यात. 54 धावांचा पाठलाग असणार आहे. 6 चेंडू आणि धावांची गरज इथून मात्र असणार आहे. 6 चेंडू आणि 24 धावा. मोठं आव्हान आहे मसला संघाकडे. कसं पार केलं जाईल, तिसरे षटक चौथं षटक कोणाकडे दिलं जाईल या सगळ्याकडे लक्ष असेल. परंतु डीजे आपल्या एक संगीताकडे येऊया. सॉन्ग पाहायला गेलं, परंतु क्रिकेटच्या पटलावर एक हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. सैफुल्ला जर मॅच जिंकून तुम्ही दिलं तर अज्जू यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आपण पाहतोय 30 झाल्यात. 54चा पाठलाग म्हणजे इथून 6 चेंडू आणि 24 धावा. सर्वर कौचाली यांच्याकडून प्रत्येक विकेटला
100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलेत मुनीब दाखल झालेले आहेत. मसूद यांचे छोटे भाऊ आज मात्र मुशर्रफ यांची आठवण जरूर येते कारण मेहर 11 टेम्पालेसाठी त्यांचं सुद्धा खूप सारं योगदान आहे. परंतु आम्ही लाडवलीत होतो तेव्हा मलाच सांगितलं होतं की मुशर्रफ 2 दिवसांनी फॉरेन कंट्रीमध्ये आपल्या जॉबसाठी जात आहे. त्याला सुद्धा शुभेच्छा दिल्या. कदाचित हा सामना पाहत असेल मुशर्रफ, तुमची आठवण जरूर येईल कारण तुमचं योगदान टेम्पालेसाठी खूप सारं आहे. जाऊया मुनीब यांच्या गोलंदाजीकडे. ओहो, इथे मात्र फैजुल्ला यांचा हा चेंडू टोळवलाय जरूर. 4 धावा आल्यात. 1 बाउन्स चौकार. वेलकम बाउंड्री. कहाणी में ट्विस्ट है. अजून सामना संपलाय नाही किंबहुना सामन्यातला रोमांचकता अजून बाकी आहे. 6 चेंडू आणि जिथे आपण पाहतोय धावांची गरज होती तिथे मात्र चौकार आला आणि बघता बघता 34 वर जाऊन पोहोचलाय. अजून सुद्धा 5 चेंडू मुनीब यांचे शेष आहेत. फैजुल्ला हा चेंडू मात्र मागे निघून जातोय. जिकडे मात्र गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतायत. यष्टिरक्षक थोडी चुकी करतायत. उंची दिले जरूर याही चेंडूला परंतु तिकडे मात्र आपण पंचांचा इशारा येईल. 22च्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाईल. 35 धावा आतापर्यंत जरूर झालेल्या आहेत. मुशर्रफ गजगे यांच्याकडून हफीज साहेब यांनी जर हॅट्रिक घेतली मुनीब यांनी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बरेचसं बक्षीस लावलं जाते आणि यासिम सर जेव्हा गावचा सामना असतो ना तेव्हा आपल्याकडे ही कठीणाई असते बक्षिसांची अनाउन्समेंट करणं आणि होणं गरजेचं आहे. हे प्रेम असतं आपल्या गावातील खेळाडूंना आपल्या खेळाडूंचं. ओहो, उजव्या ष्टीवर होता तिकडनं मात्र फैजान यांनी खेळून काढलाय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सामना सोडून दिलाय की काय असं जरूर वाटतंय मसल्याच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक, टाळ्या, शिट्ट्या आणि बरंच काही हफीज साहेब यांच्या माध्यमातून येत आहेत कारण चांगली गोलंदाजी केली आणि बघता बघता आपल्या संघाला जी काय टेन्शन होतं ते टेन्शन दूर केलेलं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावर टेन्शन हे तुम्हाला जरूर असतं. धावा मात्र 34 झाल्यात आणि 4 चेंडू 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अजून सुद्धा सामना येऊ शकतोय. चला साठी परंतु त्याही पलीकडे पहिल्या चेंडूवर चौकार चांगल्या प्रकारे हाताळले. अजून सुद्धा 20 धावांची गरज आहे परंतु मेहर 11 टेम्पाले संघ हा 2025 फेस्टिवल 3 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. चर्चा 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 याहीपेक्षा आज मुनीब यांची चर्चा होईल. ओहो, वेग 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 अप्रतिम वेग आहे आणि हा वेग मात्र फलंदाजाला रेड करता येत नाही. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मुनीबजी करतायत आणि बघता बघता मागे निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी झाली. घरचे प्रेक्षक मात्र खुश झालेत. घरच्या प्रेक्षकांना आज मात्र टाळ्या, शिट्ट्या आणि बरंच काही आनंद देण्याचं काम कोण करतायत तर मुनीब गोलंदाज आहेत. त्यांच्याकडनं ही प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा त्यांनी सिद्ध करून टाकलेली आहे. याही वेळेला फटका जरूर सजवलाय परंतु खूप जाता जाता आणखी एक शाबासकीची थाप. काय ना फौवा सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे कारण जाता जाता त्यांनी सुद्धा कौतुकाची एखादी थाप आपल्या नक्कीच चाहत्यांची मिळवलेली आहे. शरीफ लोखंडे यांच्याकडून या कॅचला 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. मी अनाउन्समेंट करतोय परंतु पैशाची जबाबदारी शरीफजी माझी नाही कारण घरचे प्रेक्षक असल्यावर करणं गरजेचं आहे. पैसे मिळो न मिळो परंतु आनंद सगळ्यांना घेणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, उजव्या ष्टीच्या बाहेर पंच नक्कीच वाईट देत आहेत. पुन्हा एकदा हा मुनीब यांना चेंडू टाकावा लागेल परंतु अप्रतिम गोलंदाजी केली. आता मात्र एकच डिलिव्हरी आहे आणि यानंतर आपल्याला नक्कीच या सामन्याचा रिझल्ट हातात येईल. सामना बंद होईल. सामना थांबला जाईल आणि विजय पराजय या नावाचं उत्तर आपल्यासोबत जोडले जाईल.
हो, याही वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू आणि खऱ्या अर्थाने कौतुक करूया या गोलंदाजाचं, ज्या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा होत्या परंतु चिंतेचं बाब होती, कारण बॅटर कधीही हवी होऊ शकतात आणि पहिल्या चौकार आल्यानंतर ती सुरुवात झाली का अशी थोडीशी का होईना चिंता वाटली होती, परंतु त्याही पलीकडे मुनीब यांनी चांगली गोलंदाजी केली, आपल्या संघाला विजयासाठी एक चांगलं काम जरूर केलेलं आहे. निखिल जाधव यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. पहिल्या सत्रात अडचणीत होती आपली बॅटिंग, त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली. सगळ्यांचं कौतुक.